माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? माझं नाव रामभाऊ लक्ष्मण गोळंबकर. गाव कोणतं तुमचं? खनेपुरी. खनेपुरी. हा. मला सांगा तुम्ही वारीला कधीपासून येते माऊली? हे 72च्या दुष्काळापासून. 72च्या दुष्काळापासून. हा. बरं, तर 72च्या दुष्काळापासून तुम्ही वारी करताय. ती 72ची तुमची किती पहिली वारी? पहिली वारी. बरं, मला सांगा 72 पासून 2026 पर्यंत म्हणजे या वर्षापर्यंत हा. तुमच्या वारीमध्ये कधी खंड पडला का हो? नाही नाही नाही, खंड कशाची आली? फटे गोरस उचंबळून आला. हा, नाही नाही, कधी वारी चुकली का तुमची? नाही नाही, कधी चुकली नाही. कधीच नाही. बरं, मला सांगा कोरोनाच्या काळात तुम्ही वारी केली का? करोनाच्या काळात वारी झाली. झाली. हा. म्हणजे विशेष आहे माऊली, हा. बऱ्यापैकी सर्वांच्या वाऱ्या त्यावेळी चुकल्या होत्या. हा. तुमची त्यावेळी सुद्धा वारी झाली. घडली आहे. हा. बरं, मला सांगा आता पहिली वारी आणि आत्ताची वारी याच्यात काय फरक आहे हो? काही फरक नाही. पहिली वारी लय कष्टाची होती. काय कष्ट होतं त्यावेळेस? त्यावेळेस खायला नव्हतं, यावेळेस खायला आहे. आतला खायला काय काय मिळतं? आता ते काय त्याचं नाव घेताच बेजारी होईल. तुम्हाला आवडतं का हो सगळं ते? हा. तुम्हाला आवडतं का ते? नाही नाही, आवडत नाही. पहिलं जे होते ते आवडत होत. पण आता तुम्हाला आत्ताचे तुम्हाला काय आवडतं? आता हे आनंद हे तर आहेच. हा आनंद आत्ताचा आवडतो. हा हे. पण मला ते नाही म्हणायचं, वारीमध्ये रस्त्याने सगळीकडे वाटप चालू असतं, तुम्ही त्यातलं काय घेता का? नाही नाही, त्याच्यात घेत नाही. आणि भजनाशिवाय काही घेत नाही. फक्त भजनच घेता? भजनच घेतो. दुसरं काय घेत हा. नाही नाही. बरं माऊली, मला सांगा तुम्ही म्हणता 1972 साली तुम्ही पहिली वारी केली, हा. त्यावेळेची मला थोडीशी माहिती सांगा बरं. जेवण वगैरे कसं असायचं? त्यावेळेस जेवण म्हणजे काय, या खांद्या ठिकाणी कण्या असायच्या, कण्या. अजून नाही तर एक टेम तसं संध्याकाळी तसंच झोपा लागायचं. तसं झोपायचं? हा. आणि स्वयंपाक वगैरे कुठं करायचा? आणि पळून जायचे, एवढा समाज होता. होय. बरं, मला सांगा त्यावेळेचं जे जेवण होतं ते तुम्ही किती लोक त्यावेळेस वारीला जायचा? वारीला भक्कम लोक राहिले. आतापेक्षा जास्त लोक का कमी लोक नाही असायचे? नाही, असेच राहिले. हा. पण त्यावेळेस सगळ्यांचं जेवण तुम्ही म्हणताय की जेवणाचं त्यावेळेस हाल होते, बरोबर ना? हा. सगळं हाताने करावं लागायचं. हा. मग कोण करायचं सगळे हाताने वगैरे? त्या स्वतः तवे काठोची संगत घेऊन लागायची दररोज. राहायचं वगैरे कुठं? राहायचं आपल्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये. हा. त्यावेळेसचे लोक सहकार्य करायचे का? सहकारी करायचे ना. मग तुम्हाला काय असं आता जेवण वगैरे काय मिळायचं का फ्री मध्ये? पीठ कूट द्यायचे, थोडं बहुत द्यायचे अवसरापुरतं. मग ती त्यावेळेसचे सगळी साधी बोळीच लोक, हा चालेल. बरोबर ना? आता मात्र त्याच्या विरुद्ध आहे सगळं. आणि आता काय नाही, आता वेगळं आहे. आता काय उशीर नाही त्या स्वयंपाकाला खायला. हा हा. तयारी भरपूर झालेली. बर, सकाळी चालायला किती वाजता सुरुवात केली तुम्ही आज? सकाळी आज या 25-30 किलोमीटर आलो ना. नाही, सकाळी किती वाजता चालायला सुरुवात केली? सकाळी 4 वाजल्यापासून. पहाटे 4 पासून चालताय? हा चालतो. आता किती वाजले सांगा बरं आता मला? किती वाजले? आता 8-9 वाजले. 8, 8:30, 9 वाजले. हा हा. बरं, मला सांगा एवढं चालून तुम्हाला कंटाळा येत नाही का माऊली? नाही नाही, हे जे विशेष आहे मग. विशेष आहे हा. म्हणजे कशाचं विशेष आहे? वारीचं विशेष आहे? हा. हे वारीचं फळ हेच आहे मग. बरं, मला सांगा आता पंढरपूर मध्ये पोहोचल्यावर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर काय मागणं मागणार त्या ठिकाणी तुम्ही? तिथे काय मागणं मागायचं? चंद्रभागेचं स्नान आणि हरिकथा आणि भजन चालू, कीर्तन चालू, मठामध्ये राहायचं. हा. बरं, आता तुमच्या घरी कोण कोणी सध्या? घरी कुटुंब आहे ना सगळं. म्हातारी आहे, पोर आहे, नातू आहे, पंतू आहे. बरं, त्यांच्यापैकी आता वारी कोण करतं का? आला मुलगा आला. मुलगा आलाय वारीला? मोठा मुलगा आलाय. हा. म्हणजे तुमच्या नंतर ते वारी करायला तयार आहेत म्हणायचं? आता ते करणारच पाहिजे, वारी केलीच पाहिजे त्याने. वारी केलीच पाहिजे. हा. बर, माऊली मला सांगा सकाळी तुम्ही उठता किती वाजता? 4 वाजता उठतो. 4 वाजता. 4च्या दरम्यान उठता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वारीमध्ये तुमचं नियोजन कसं असतं? काय काय करता तुम्ही? काकडा, हरिपाठ, भजन, हे पूर्ण भजन. हा. मालिकाचं पूर्ण भजन. हा संपेपर्यंत गाव येतं. हा. मग असं हरिपाठ झालं की जेवण होतं. किती वाजता जेवण होतं दुपारचं? दुपारचं 1-1:30 होत. सकाळचा नाश्ता वगैरे असतो काय? असतं किती वाजता असतो? 8-9 ला. आणि जेवणाचं टायमिंग काय संध्याकाळचं? संध्याकाळचं हे आता दररोज हाच टायमिंग? हा. बरं, आता हे जे वारीतलं जेवण आहे
हे जेवण आणि घरचं जेवण याच्यातलं कोणतं जेवण तुम्हाला जास्त आवडतं? आणि त्याच्याने फरक आता का हे कसं ऐकन कोणतं? हे वारीतलं जेवण हा हे हे ऐकणार नाही ऐकणार नाही. म्हणजे वारीतल्या जेवणाची चव हा. ही घरच्या जेवणाच्या चवीपेक्षा बरेच फरक आहे. बराच फरक आहे, म्हणजे चांगली आहे. हा. बरोबर ना? हा. बरं माऊली मला सांगा, अजून तुम्ही आता पुढं तुमचं बरंच अजून तुमचं आयुष्य आहे पुढं मोठं, तुम्ही किती दिवस अजून वारी करण्याची इच्छा आहे तुमची? आता काय सांगावं शकतो केवढं आपल्याला काय तरी तुमची इच्छा सांगा की असं किती दिवस तुम्ही करू शकता त्याच्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत वारी हा. करायची. माऊली आपल्यासारखे लोक आहेत, हा तुमच्यासारखी पिढी होती म्हणून खरं वारी पुढे चालू आहे. हा खरं बरोबर ना? आणि हेच आजच्या तरुण पिढीने पुढे वारीची परंपरा पुढे चालवावी. चालू आहे असं आहे का बरोबर. काय सांगता तुम्ही आता नवीन पिढीला? हे सांगणार की बाबा हे चालू ठेवा काय करा, जोरात सांगा एकदा. वारी चालू ठेवा वारी चालू ठेवा. अजून काय सांगू शकता? अजून की प्रत्येकाशी प्रेमानं वागा भजन करा अजून मंदिरात जाऊन दररोज दर्शन घ्यायला हा वडील माणसाला प्रेमानं बोलायचा एकमेकाची सौजन्य ठेवा हा प्रेम वापरा हे देवाचं देण आहे ते वापरा. माऊली तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर असे विचार आम्हाला या ठिकाणी मांडलेले आहेत. मित्रांनो वेळ आहे संध्याकाळची 9ची. आपला या माऊलींचा प्रवास सुरू झालाय सकाळी पहाटे 4 वाजता. 4 वाजता सुरू झालेला वारीचा प्रवास संध्याकाळी 9 वाजता जेवणासाठी थांबलेला आहे. आणि आपण बोलतोय म्हणून माऊलींनी जेवण पण घेतलं नाहीये. बघ इकडे समोर बघा, सगळे जेवताय तिकडं. माऊलींनी घेतलं नाही. माऊली म्हणले 5 मिनिटं तुमची पहिली मुलाखत होऊन देईल, मी जेवतो. मित्रांनो जुन्या काळातील लोकांचं हे विशेष आहे की जी जुनी लोक आहेत ते आणि नवीन पिढी याच्यामध्ये हा खूप मोठा फरक आहे. मित्रांनो सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, आयुष्यात एकदा तरी वारी ही नक्की करा. एवढी सर्वांना आमच्या भटकंती चॅनल तर्फे विनंती आहे.